लाखांची बक्षिसं तुम्ही ठेवलेली आहेत. उत्साह यंदा देखील दिसतोय पावसामध्ये. नाही, अतिशय सकाळपासूनच प्रत्येक हे आपलं मुंबईपासून जी आज सुरुवात झाली आमची आणि सर्व गोविंद पथकाने आज जागतिक रेकॉर्ड आपल्याला पहिल्यांदा खूप वर्षाचे प्रयत्न होते 10 थर, तर यावर्षी 10 थर लागलेत. सर्व गोविंद पथकांना उत्साह खूप मोठ्या प्रमाणात आहेत. सर्वांना 9 थरवाले जे होते आमचे मुंबईतले 5 संघ आहेत, तर त्यांना सर्वांना वाटतं की 10 तासाचे प्रयत्न होतील आणि मला विश्वास आहे की तिथं झाल्यानंतर आपल्याला पण आपल्या इथे पण 100% होतील ही आशा आहे. तुमच्या पाठीमागे एक पोस्टर दिसतंय. जरी दहीहंडी ठाण्यात असली तरी शक्तीपीठ महामार्ग ठाण्यापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. तुम्ही मोर्चा काढला होता समर्थनार्थ आणि तुमच्या पूर्वी विरोधात देखील मोर्चा निघाला होता. नाही बघा, आमच्या विरोधात मध्ये मोर्चा काढला होता की चंदगड विधानसभेमधून रस्ता होऊ देणार नाही. तर चंदगडच्या जनतेने मला अपक्ष म्हणून निवडून दिले. चंदगडच्या जनतेला विकास पाहिजे, राजकारण नको आहे. आज आपल्याला रोजगार पाहिजेत. आज आपल्याला शैक्षणिक पुढं चांगलं शैक्षणिक हब होऊ शकते. आज आपल्याकडे मेडिकलचं हब होऊ शकते. आज बेळगाव उपराजधानी तिकडे सर्व शैक्षणिक हब झालं, आज मेडिकलचं हब झालं, आज इंडस्ट्रीचं हब झालं, उपलब्ध दर्जा मिळाला. आणि आपण त्याच्या 15-20 मिनिटावरती आपण आपला सीमा भाग आहे. आमच्या सीमा भागांच्या सर्व मराठी बांधवांची खूप इच्छा आहे. ते आपल्या महाराष्ट्र शासनाकडे खूप आशेने बघतात आणि खास करून चंदगड विधानसभेचा प्रतिनिधी करतेवेळी मला माझी खूप मोठी जिम्मेदारी आहे. ह्या सर्व कर्नाटक भागातले सीमा भागातल्या सर्वात मला जनतेने मला माझ्या मतदारसंघातून काम केलंय. माझ्या जय जवानच्या सर्व जय जवाने आमच्या मिलिटरी आमच्या बांधवांनी माझ्याकडे काम केलंय. माझ्या उमेद संघटनेच्या सर्व मला महिला भगिनी काम केलंय. आमच्या भारतीय जनता पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी मला एक काम केलं. तर त्याला सगळ्यांच्या आशा आहेत. पण शक्तीपीठ महामार्ग हा होणारच. हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. हे विकासाच्या आड कोणाला आले तरी काय आम्ही परवा करणार नाहीत आणि ते करणार नाहीत. मला विश्वास आहे त्यांच्यावरती, प्रचंड असा आत्मविश्वास आहे की शक्तीपीठ कुणाचा तरी थांबणार नाहीये आणि विकास आहे. आम्हाला विकास साधतो. गेल्या वर्षी देखील देवेंद्र फडणवीस हे दहीहंडीला आलेले होते. त्यांनी आमदार करा असं थेट आवाहन केलेलं होतं आणि आमदार झाल्यानंतर तुमची ही पहिली दहीहंडी आणि आज देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वामी प्रतिष्ठानच्या व्यासपीठावर येत आहेत. पहिला आमच्या समितीला साहेबांनी हजेरी लावली आणि या दहीहंडी गोविंदा पथकांचा उत्सव वाढवला आणि हिंदुत्वाच्या प्रत्येक सणामागे देवेंद्र फडणवीस साहेबांचा सरकारचा आपल्याला आशीर्वाद असतो, पाठिंबा असतो आणि सहकार्य असते. त्यांनी दाखवून दिलं आणि त्याचबरोबर आम्ही परत पुन्हा मागे वळून पाहिलेलं नाहीये. आणि ह्याच गोविंदा पथकामध्ये आमचं सांगायचं म्हणजे आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच या गोविंदा पथकामध्ये प्रत्येक आमच्या जिल्ह्यातील आमचे नागरिक आमचे सहभागी असतो. आणि त्यांनी आवाहन केलं होतं मुख्यमंत्री साहेबांनी, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी, की तुम्हाला पुढच्या वर्षी आमदार म्हणून शिवाय निवडून देणार का. आणि त्यांचं आवाहन स्वीकारून आज मला आमदार म्हणून आज या व्यासपीठावर उभे आहेत. त्यांच्या आल्यानंतर त्यांचा मला खूप आभार व्यक्त करायचे. तुमची शब्दच कमी पडतात. मी संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, ठाणे.